नमस्कार मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजावून सांगितलं की ज्युरी ट्रायल आणि बेंच ट्रायल मध्ये काय फरक असतो आणि हेही सांगितलं की भारतात एक अशी एक ऐतिहासिक लँडमार्क केस होऊन गेली की ज्याच्यामुळे ज्युरी ट्रायल पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता ती केस कोणती होती हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु त्यासाठी मला उगाच केस रटाळवाणी केस सांगण्यापेक्षा माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला एक गोष्ट सांगावी. तर त्या गोष्टीमधून तुमच्या लक्षात येईल की नेमकी केस काय होती, काय फॅक्ट्स होते. तर गोष्टीला सुरुवात करूया. दिवस होता 27 एप्रिल 1959 आणि त्या दिवशी मुंबई येथील गामदेवी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सिनियर इन्स्पेक्टर जॉन लोबो यांचा वाढदिवस होता आणि त्यामुळे ते आपल्या पोलीस स्टेशनमध्ये लवकर काम संपवून घरी आपल्या कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी जाण्याच्या विचारात होते. परंतु दुपारनंतर त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये एक 6 फूट उंचीचा रुबाबदार तरुण, साधारणपणे 34-35 वर्षाचा, गोरा गोमटा, चित्रपटातल्या हिरोलाही लाजवेल इतका देखणा, तो तिथे आला आणि त्याने सांगितलं की इन्स्पेक्टर साहेब, आय हॅव शॉट अ मॅन. मग इन्स्पेक्टर यांनी त्याला बसायला सांगितलं. आता ही अशी बातमी ऐकल्यावर पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी चमकूनच गेले. मग त्यांनी विचारलं, कोणाला मारलंस तू? त्यांनी याचं नाव सांगितलं. ते ऐकल्यानंतर तर पोलीस स्टेशनमधील प्रत्येकाच्या पायाखालची वाळूच सरकली, कारण त्याने प्रेम भगवानदास आहुजा नावाच्या एका बिझनेसमॅनला 3 गोळ्या घातल्या होत्या. आणि हे नाव मुंबईमध्ये खूप सुप्रसिद्ध लोकांमधलं नाव होतं, कारण प्रेम आहुजा हा एक खूप मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन होता. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये त्याचा व्यवसाय होता आणि त्यामुळे प्रेम आहुजासारख्या श्रीमंत व्यक्तीचा खून आणि प्रसिद्ध व्यक्तीचा खून ही गोष्ट ऐकल्यानंतर पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. मग पोलिसांनी त्या व्यक्तीला बसवलं आणि त्याला त्याचं नाव विचारलं. तर त्याने नाव सांगितलं, कावस माणेकशॉ नानावटी. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे ओळखलं असेल की मी कोणत्या केसबद्दल बोलणार आहे. ती केस होती KM नानावटी व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. हेच कावस नानावटी भारतीय नौसेनेचे लेफ्टनंट कमांडर होते आणि त्यांचं पोस्टिंग इंडियन नेव्हल सर्व्हिस म्हणजे INS म्हैसूर या जहाजावरती होतं. इन्स्पेक्टर लोबो यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं इंटरोगेशन सुरू केलं आणि विचारलं की किती गोळ्या चालवल्या? 3 गोळ्या चालवल्या. आणि मारण्याचं कारण काय? तर त्यांनी हे कारण सांगितलं की प्रेम आहुजा याचे माझ्या पत्नी म्हणजेच सिल्व्हिया सोबत अनैतिक संबंध होते आणि त्याबद्दलून मी प्रेम आहुजाला मारलं होतं. पिस्तूल कुठून घेतलं? तर पिस्तूल त्याने आपल्या डेकवरून घेतलं होतं. म्हणजे नेव्हीचा डेक, जे पिस्तूल त्यामध्ये वापरलं होतं ते पिस्तूल सुद्धा नौसेनेचं होतं. तर ही सगळी घडामोड ऐकल्याच्या नंतर इन्स्पेक्टर लोबो यांनी त्यांना ताब्यात तर घेतलंच, पण विदिन 24 आवर्स मॅजिस्ट्रेटच्या समोर त्यांना घेऊन गेले. तिथे पब्लिक प्रॉसिक्युटर आणि डिफेन्स लॉयर या दोघांनी कस्टडीसाठीचा एक आर्ग्युमेंट केलं. इंडियन नेव्हीची अशी इच्छा होती की कमांडर नानावटी यांना नेव्हल कस्टडीमध्ये शिफ्ट करण्यात यावं, परंतु प्रॉसिक्युशनने याला विरोध केला. कुठलाही गुन्हा जर एखाद्या नेव्हल ऑफिसरने केलेला असेल तर त्याची ट्रायल ही कोर्ट मार्शलद्वारे म्हणजे नेव्हीच्या कोर्ट मार्शलद्वारे चालवावी असा नियम आहे. परंतु त्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. इंडियन नेव्हल ऍक्ट हा त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे. त्याच्यातले एक्सेप्शन्स हे आहेत की रेप आणि मर्डर ह्या 2 गुन्ह्यांमध्ये जर एखाद्या नेव्हीचा ऑफिसर अडकलेला असेल तर मात्र त्याचा नियम, कोर्ट मार्शलचा नियम त्याच्यावर लागू होत नाही. हे आर्ग्युमेंट जरी केलं असलं तरी काही कारणास्तव कोर्टाने नेव्हल कस्टडीची जी मागणी होती ती मंजूर केली आणि ती मंजूर केल्याच्या नंतर जो व्हिक्टीम होता आणि त्याची जी लहान बहीण होती तिचं नाव होतं मिमी आहुजा, म्हणजे प्रेमची छोटी बहीण मिमी आहुजा. मिमी आहुजा ही फार अपसेट झाली होती. याला पोलीस कस्टडी ऐवजी नेव्हल कस्टडीची ऑर्डर कशी झाली. आणि मिमी आहुजाच्या एक लक्षात आलं की फक्त प्रॉसिक्युशन वरती डिपेंड राहून जमणार नाही, आपल्याला आपलेही काही खासगी वकील याच्यामध्ये अपॉइंट केले पाहिजेत. तर आता मी तुम्हाला
थोडंसं वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाईल. आपल्या सर्वांना द्वापार युगातलं महाभारत माहिती आहे. ही जी केस होती नानावटीची, ही सुद्धा एक प्रकारचं महाभारत घडलेल्यानंतर त्या महाभारतामध्ये सर्वात महत्वाचा रोल कोणाचा होता? अर्थातच भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः या महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्र न उचलण्याचा प्रण केलेला होता. परंतु त्यांनी शस्त्र न उचलताही संपूर्ण युद्ध आपल्या एकट्याच्या बोटावरती नाचवलं होतं. म्हणजे असं म्हणतात, द स्ट्रिंग्स कॅन बी पुल्ड ओनली फ्रॉम आउटसाइड. म्हणजे श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता जसं महाभारताचं युद्ध खेळवलं, तसंच ही जी केस आहे याला मी महाभारतच म्हटलो. या महाभारतामध्ये सुद्धा एका श्रीकृष्णाची एंट्री होणार होती. तो श्रीकृष्ण असा होता ज्याने या केसमध्ये, या युद्धामध्ये शस्त्र तर हातात घेतलं नाही, परंतु ही सर्व केस आपल्या बोटावरती खेळवली. असा एक श्रीकृष्ण. आणि त्या श्रीकृष्णाच्या एंट्री नंतरच ह्या केसमध्ये एक रंगत आली. आता ती रंगत काय होती आणि तो श्रीकृष्ण कोण होता हे मात्र मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. त्यासाठी ही सिरीज मिस करू नका. आणि म्हणून तुम्हा सर्वांना एक विनंतीही करतो की कायदेविषयक नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जाताना नेहमीप्रमाणे तो एकच संदेश की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.